संसदेचं सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारवर जास्त आहे। बिहार आणि ऑपरेशन सिंदूर या दोन मुद्द्यावरच्या चर्चेवर आपण ठाम आहोत अशी आग्रही भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे। तसंच माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलून चालणार नाही, त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे। तर या संदर्भात संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। माझ्याबरोबर खासदार संजय राऊत जोडलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। सर, आज तिसरा दिवस आहे, दोन्ही हाऊसेस जे आहेत आज पण चालले नाही आहेत, मात्र जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे ते सांगते की अपोजिशन हाऊस चालू देत नाही आहे। बघा, रुलिंग गव्हर्नमेंट म्हणजे सरकारचे लोक आहेत ते नेहमी असा आरोप करतात, हाऊस चालवण्याची जबाबदारी विरोधकांपेक्षा ही सरकारची जास्त असते। ते राज्य करतात, त्यांना कायदे बिलं विषय मंजूर करून घ्यायचे आहेत। ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पहिलं बिहारच्या निवडणुकीमध्ये जो मतदार नोंदणीतला घोळ सुरू आहे, सायरचा स्पेशल जे काही त्यांनी सुरू केलेलं आहे गोष्टी स्पेशलच्या नावाखाली, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि पहलगाव ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात नक्की काय घडलं, प्रेसिडेंट ट्रम्पचा दबाव खरोखर होता का, पहलगावमधले अतिरेकी अद्याप का मिळाले नाहीत, ऑपरेशन सिंदूर का थांबवलं, ह्याच्यावर चर्चा मागण्याचा अधिकार या देशातल्या विरोधी पक्षाला भारतीय घटनेने दिलेला आहे। तुम्ही चर्चेपासून लांब का पळताय? राज्यसभेतल्या चेअरमननं म्हणजे उपराष्ट्रपतीने अचानक राजीनामा दिला आहे, कळलं पाहिजे का राजीनामा दिला। संसद सुरू असताना पहिल्या दिवशी चेअरमन राजीनामा देऊन निघून जातात आणि त्या संदर्भात कोणी काही सांगायला तयार नाही। याच्या संदर्भात जर आम्ही चर्चा मागितली असेल तर विरोधक सभागृह चालू देत नाही, आरोप पूर्णपणे चुकीचा आहे। मकरंद पाटील यांच्याकडे जो खाता होता ते आता माणिकराव कोकाटेंना दिलाय, हे नुसतं शांत करण्यासाठी केलं गेलं आहे। ही रंगसफेदी चालणार नाही, तुम्हाला माणिक कोकाटेंचा राजीनामा घ्यावाच लागेल। नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलतोय मी की तुम्ही खातं बदललं म्हणजे व्यक्ती बदलली असं होत नाही, व्यक्तीची मानसिकता तीच आहे। बरोबर आहे, अकार्यक्षम मंत्री आहेत, बेफिकीर मंत्री आहेत, ते कोणत्याही खात्यामध्ये गेले तरी त्याच पद्धतीचं काम करणार आहेत ते। अशा वेळेला तुम्ही फक्त खाते बदल करू म्हणजे पत्ते पिसल्यासारखंच आहे ना, रमीचाच डाव आहे ना, तुम्ही पत्तेच पिसताय फक्त, बाकी काय करताय। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात सुरू आहे आणि हा भ्रष्टाचार किती टोकाचा आहे। 3,500 कोटी एकाच टेंडरमध्ये कसे वाढवले हे सर्वोच्च न्यायालयानंच फटकारलेलं आहे ना। MMRDतल्या एका टेंडरमध्ये, एका टेंडरमध्ये 3,500 कोटीचा भ्रष्टाचार असेल तर संपूर्ण नगरविकास खातं महाराष्ट्राच्या तिजोरीची किती लूट करत असेल, हे जर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येऊन त्यांनी ह्याला रोखण्यासाठी काही निर्णय घेतले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।